बी त्याच कामाला ए ला लागणाऱ्या वेळेच्या निम्म्या वेळेत काम करतो, तर दोघे मिळून त्या कामाचा कितवा भाग एका दिवसात पूर्ण करेल? तर याच एका दिवसाचं काम दिलेलं आहे, म्हणजे एक काम किती दिवसात पूर्ण करतो? 18 दिवसात. ठीक आहे. त्याच्यानंतर एक सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे, बी त्याच कामाला ए ला लागणाऱ्या वेळेच्या निम्म्या वेळेत काम करतो. म्हणजे बी त्याच कामाला ए ला लागणाऱ्या वेळेच्या निम्म्या वेळेत, म्हणजे हा जर बी असेल तर ए ला जो वेळ लागत असेल त्याच्या निम्म्या वेळेत कोण काम करतो? बी. असं इक्वेशन बनेल आहे की नाही? मग आपण इथून ए आणि बी चं गुणोत्तर काढून घेऊ. काय होईल? बी डिवायडेड बाय ए बरोबर किती होईल? 1/2. म्हणजे इथं स्पष्ट लक्षात येते, ए ला जर 2 तास लागत असेल तर बी ला त्याच्यापेक्षा निम्मा वेळ लागत आहे, म्हणजे किती? 1 तास. कशाचं गुणोत्तर आहे? वेळेचं आहे की नाही? आता एकूण काम कसं निघणार इथून? याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, एकूण काम काढत असताना आपण काय करू? 18 किंवा 18ची दुप्पट घेतो आपण, म्हणजे जेणेकरून 18 ने निश्चित भाग गेला पाहिजे. मग आता आपण किती घेऊ? 36. बरोबर आहे. आता याची इफिशियन्सी काय होईल याच्यानुसार? 2. बरोबर आहे. पहिले तर आपण हे स्टेटमेंट लिहिलेलं आहे, बी ला ए ला लागणाऱ्या वेळेच्या काही निम्मा वेळ लागतो, आपल्या भाषेमध्ये लिहिलं. म्हणजे ए ला 2 तास लागत असेल तर बी ला किती? 1 तास लागते. मग आता बघा, ए ची इफिशियन्सी किती आहे? 2. ए ला दिवस किती लागून राहिले? मग आता याच्यावरून बीटचा काढता येईल का? हे इक्वेशन आहे, तिथे हे दिलेलं आहे. हा, प्रश्न काय आपला? एवढं स्टेटमेंट आलं लक्षात? हे कसं लिहिलं आपण? म्हणजे ए ला जेवढा वेळ लागतो त्याच्या अर्ध्या वेळेत बी काम करून राहिला. आलं का लक्षात? ए एक काम 18 दिवसात करतो, हे आपण काढलं 36. ते तुम्ही 18 घेऊ शकता, 36 घेऊ शकता, 72. मग याच्यानुसार ए ची इफिशियन्सी किती आली? 2. हे जे रेशो काढला आपण हा कशाचा आहे? वेळेचा रेशो आहे की नाही? वेळ डिनोट करत आहे. याच्यावरून आपण बी ची इफिशियन्सी किंवा बी ची दिवस काढू शकतो का? कसे? किती होईल? लॉजिक लावा, लॉजिक आरामात लागते. लॉजिक लावलं तर इझिली येऊन जाते. हे काय वेळेचं गुणोत्तर आहे ना? वेळेचं गुणोत्तर आहे. काम तर कॉन्स्टंट राहील 36. मग बी आणि ए ची कार्यक्षमतेची हे काय राहील? गुणोत्तर रेसिप्रोकल राहील. म्हणजे ए च कार्यक्षमता 1 होईल आणि बी ची कार्यक्षमता किती होईल? 2. बरोबर आहे. ए ची कार्यक्षमता किती होईल? 1 आणि बी ची कार्यक्षमता किती होईल? 2. म्हणजे इथं एक स्पष्ट लक्षात येऊन राहिलं, एक हा दुसऱ्याच्या काय आहे? दुप्पट आहे. आता हे इक्वेशन वरून बी ची कार्यक्षमता किती होईल? आता ए ची कार्यक्षमता 2 आली, तर इथं किती असायला पाहिजे? बी ची कार्यक्षमता हे इक्वेशन वरून कार्यक्षमता जास्त असेल ना? बी ला दिवस कमी लागते ना? बी ला दिवस कमी लागते, ए ला 2 दिवस लागत आहे, तर बी ला किती दिवस लागत आहे? 1 दिवस. बी ला कमी दिवस लागण्याचं महत्व, हे रिझन काय आहे? इफिशियन्सी त्याची काय असेल? जास्त असेल, म्हणजे याच्यापेक्षा दुप्पट असेल. मग याची इफिशियन्सी इथं किती आली? तर इथं किती होईल? 4. तर हा रेशो आपला व्यवस्थित राहायला पाहिजे, इफिशियन्सीचा रेशो. अलग लक्षात? इफिशियन्सी इथून जर काढतो म्हटलं आपण, एकाच 2 झाली, बरोबर आहे, ए आणि बी ची. आणि इथून जर वेळेचा रेशो काढतो म्हटलं तर काय होईल? 2:1. अपोजिट असते. काम तर कॉन्स्टंट आहे, म्हणजे हे इक्वेशन सुद्धा आपलं कॉन्स्टंट राहायला पाहिजे त्या इफिशियन्सी वरून. अलग लक्षात? मग बी ला इथं 4 लागत आहे, मग बी ची आपल्याला दिवस काढायचे आहे. एकूण काम किती आहे? 36. किती दिवस लागेल? बी ला 9 दिवस. 36/4. अलग लक्षात? पण प्रश्न काय आपल्याला? दोघे मिळून त्या कामाचा कितवा भाग एका दिवसात पूर्ण करेल? दोघे मिळून
त्या कामाचा कितवा भाग पूर्ण करेल. दोघे व्यक्ती कोण आहे? ए आणि बी. ए प्लस बी. दोघांची कार्यक्षमतेची बेरीज काय होईल? 6. 4 + 2 6. ठीक आहे. चला म्हणजे 6 एका दिवसात किती? 6 काम करेल. तेच म्हणते दोघे मिळून कामाचा कितवा भाग एका दिवसात. सर टोटल काम 36 आहे, एका दिवसाचं काम 6 होईल, म्हणजेच किती? 1/6. ठीक आहे. ऑप्शन नंबर